हॅलो एव्हरीवन, मी चेतना. पहिला दिवस आहे आज अभ्यासाचा पण आणि कामांचा पण, म्हणजे कामासोबत अभ्यास. प्रयत्न केला तर सगळं काही पॉसिबल असतं असं म्हणतात, पण ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांच्यासाठी जरा कमी पॉसिबल असतं. सगळं करून आपलं स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपल्याला स्वतःला काहीतरी करायचं असतं तेव्हा सगळे काम करून तेव्हा आपण स्वतःच्या मेहनतीवर काम करायला बसतो. पण सगळं काही करत असताना आपली एनर्जी कुठेतरी लो होऊन जाते. जर एक ध्येय आपण ठरवलं ना की हे आपल्याला करायचंच आहे तर आपण ते करतोच. आता एक दिवस आपण ठरवलं की रॅकवरचे सगळे भांडे घासायची, पूर्ण घर साफ करायचं. एका दिवसात आपण अर्धं ते डिवाईड करतो. आज भांडे घासू, किचन साफ करू, ते झालं का उद्या मग हॉल आवरू, असं वगैरे. तसं डिवाईड करून पण आपण ते काम करतोच ना. तसं आपलं अभ्यासाचं ठेवायचं. आपल्याला लॉयल राहायचं आपल्याबद्दल. कारण की प्रत्येक गोष्टीवर नवऱ्यावर अवलंबून राहणं हे शिकलेल्या मुलींसाठी तरी नाही पॉसिबल. प्रत्येक गोष्टीत आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पैसे मागतो किंवा काही घ्यायचा विचार केला तर तो विचार बंद करून देतो की जाऊ द्या यार, आपण तर काही कमवत नाही. शिक्षण असूनसुद्धा आपण फक्त घर सांभाळतोय, हे करतोय, ते अशी कारणं देऊन आपण काही करत नाही. पण आपण जर ठरवलं ना की हे आता आपल्याला करायचंच आहे तर आपण ते पक्कं करू शकतो. फक्त आपलं मन पक्कं पाहिजे आणि बाकीच्या गोष्टींवर लक्ष नाही द्यायचं. मेन म्हणजे निगेटिव्ह पीपलपासून तर लांबच राहायचं. आपल्याला आपला नवरा हजबंड सपोर्ट करतोय ना, बस त्याची अपेक्षा पूर्ण करायची. आणि मेन म्हणजे स्वतःकडनं अपेक्षा ठेवायची की हो, मी शिक्षण घेतलं आहे ना, मग मी का घरी बसू किंवा शिक्षणाचा उपयोग का नको करू. आपले आईवडील किती कष्ट घेतात आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी. लग्नाआधी शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपण धडपडतो. लग्नानंतर आपल्याला काय होतं का आपण असा विचार करत नाही. आपले मुलं आपल्याकडनंच शिकतात ना. मग आपण पहिले त्याच्यासाठी स्ट्रॉंग व्हायला हवं, आपण प्रिपेअर राहायला हवं, मग मुलं आपल्याकडनं शिकतील. चला तर मग पहिलं तर आता स्टार्ट तर केला आहे आज, पण स्टार्टिंगला खूप त्रास होतो. मन लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, काही डोक्यात घुसत नाही. पण प्रयत्न करायचं. आपल्याला सांगायचं असं, नाही बाबा तुला हे करायचंच आहे, तू कशा बाकीच्या गोष्टी डोक्यात घेतो, तसं हे तुझ्या कामाचंच आहे. आपल्याच डोक्याला चालना मिळते याने. आणि मेन म्हणजे वाईट गोष्टींकडे पण लक्ष जात नाही. आपण स्वतःला इम्प्रूव्ह करतो. आणि खरं तर आजकाल या जगात आहे ना, स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचंच खूप महत्त्व आहे. कारण की आपण इकडे तिकडे लक्ष देत बसतो आणि स्वतः तसंच असतो. पण मेन म्हणजे काय की आपण स्वतः किती इम्प्रूव्ह झालो आहे, आपण स्वतःला किती व्यवस्थित ठेवलं आहे, आपण स्वतःला किती एकदम म्हणजे शिक्षण झाल्यापासून आत्तापर्यंत आपल्यामध्ये काय ग्रोथ झाली आहे ते आपण बघायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी नाही बोलत मी फक्त स्टडीबद्दलच बोलते. कारण की सगळं करून आपण स्टडी करू शकतो. हो, करू शकतो. आपण ठरवलं ना तर आपण करू शकतो. असं पण नाही की पहाटे 4लाच उठा मग करा, माहिती सगळा लोड असतो, आपलं पण मन थकतं. ज्यांना पॉसिबल असतं ते सगळे करतात. ते पहाटे 4लाही उठतात आणि रात्री 12लाही झोपतात. पण सुरुवातीला तसं नका करू असं तरी वाटतं मला. कारण की सगळं करत असताना आपली हालत एकदम डेंजर होऊन जाते. हे करू की ते करू, मग डोकं जड पडायला लागतं, मग घरामध्ये चिडचिड होते, मुलांवर चिडचिड होते, आपल्या हजबंडवर चिडचिड होते. त्यापेक्षा आहे ना, रिलॅक्स राहा. रिलॅक्समध्ये एक रुटीन बनवायचं. रुटीन पण नाही, हाऊसवाईफला टाईम टेबल नसतं. ज्यांचं असतं ते एकदम प्रॉपर असतं. पण आपण आता नवीन सुरुवात करतो आहे ना, तर टाईम टेबलची गरज आता सध्यापासून नाही करायची. सध्या पहिले आपण फोकस असलं पाहिजे की आपण एवढ्या दिवसातनं अभ्यासाला लागतो तर आपण आपल्या डोक्यात अभ्यास कसा घुसवायचा. पहिलं लेक्चर केलं किंवा 15-20 मिनटं आपण अभ्यासाला बसलो तर त्या 15-20 मिनटात आपण एकदम मन लावून अभ्यास केला का हे बघायचं. सुरुवातीला तुम्ही 10 मिनटं वाचा, परत थोड्या वेळाने वाटलं तर परत 15 मिनटं वाचा, परत दुसऱ्या दिवशी मग 20 मिनटं वाचा. असा हळूहळू
3 ते 4 दिवसात तुम्ही बरोबर 1 तासापर्यंत येऊन जातात.